नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET 2026साठी मित्रांनो आपण आज जे की गणित या विषयाची बघा जी की प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, एकदम सोप्या ट्रिक्सनुसार मित्रांनो बघायची या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उदाहरण याकडे सोडून दाखवणार आहे. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. कारण मित्रांनो बघा, येणाऱ्या परीक्षेला यापैकी कोणताही प्रश्न बघायचे की तुम्हाला पाहायला मिळू शकतो. म्हणून प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि पाहण्यासोबत वही पेन घेऊन हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर बघा, आपल्या चॅनलला तुम्ही बघायची या ठिकाणी आत्ताच सबस्क्राईब मात्र मित्रांनो नक्कीच करून घ्या. ओके, प्रश्न पहिला बघा, पुढील आकृतीत त्रिकोण किती आहेत. मित्रांनो बघा, या प्रकारचा बघा की तुम्हाला परीक्षेमध्ये जे की 100% बघा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आकृत्यांवर. तर बघा, या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत बघा, थोडंसं मोजणं अवघड आहे, सांगतो. आता अशी जर समजा तुम्हाला ॲज टू ॲज जर समजा हीच जर आकृती दिली, मोजायचं कसं सांगतो अगोदर. असं 1 2 3 4 5 आणि 6 पहिलं असे अंक भरा. हे किती झाले बघा, टोटल झाले 6. ओके, आता बघा याच्या बाद मित्रांनो जर तुम्ही या टोकावून जर बघितलं तर बघा या जर टोकावून बघितलं तर असा एक भेटतो आणि असा एक भेटतो. ओके, असे दोन भेटले, मग दोन घ्या. पुन्हा या टोकावून देखील मित्रांनो बघा असेच बघायचे की असा एक आणि असा एक दोन भेटतात, मग हे दोन घ्या. मग पुन्हा आता वरच्या टोकावून बघा मित्रांनो, वरच्या जर टोकावून बघलं तर असा एक आणि असा एक असे दोन भेटले. मग पुन्हा याच्या बाद मित्रांनो बघा आणखीन 3 आपल्याला बघायचे की ठिकाणी त्रिकोण भेटतात. तर ते कसे, आता हा बघा मित्रांनो असं हे एक त्रिकोण भेटला, पुन्हा याच्या पाठ हा एक भेटला आणि याच्या बाद हा एक भेटला. ओके, हे 3 भेटले आणि आता शेवटचा उरला हा बघायची की मोठा एक, हा एक. आता या सर्वांची करा बेरीज. 6 6 2 8 8 2 10 10 2 किती बघा, 10 2 12 12 3 15 15 1 16 म्हणजे जे की बघा जवळपास या आकृतीमध्ये मित्रांनो 16 त्रिकोण जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो मी काय म्हणतो, ही जी आकृती आहे मित्रांनो, ही आकृती तुम्ही डोक्यात आत्ताच फिट करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत हे आत्ताच्या आत्ता पाठांतर करा. जर पाठांतर करणं होत नसेल तर बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला जे काय बघा ट्रिक सांगलो, जे की हे त्रिकोण मोजायची ही ट्रिक बघायची तुम्ही लक्षात ठेवा. ओके, महत्त्वाचं म्हणजे काय, तर सोपी गोष्ट म्हटलं तर हे बघायची की आकृती आणि आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण 16 हे बघा लक्षात ठेवून घ्या लगेच. पुढे दुसरा, गणेशने 12 रुपयास एक याप्रमाणे 4.5 डझन हात रुमाल खरेदी केले. त्याने सर्व 810 रुपयास विकली, तर त्या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला. या प्रकारचा बघा जे की मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता गणेशनं काय केले, 12 रुपयास एक म्हणजे मित्रांनो बघा 12 रुपयाला एक याप्रमाणे काय केलं 4.5 डझन. 4.5 डझन म्हणजे किती, आता 1 डझन म्हणजे मित्रांनो बघा लक्षात घ्या, 1 डझन म्हणजे जवळपास 12 रुमाल. ओके, अशा 4 डझन म्हणजे किती, 4 डझन म्हणजे 4 डझन करण्यासाठी यार तुम्ही 12 करा, गुणाकार 4 करा. आता 12 चोक 48. ओके, आणि पुन्हा अर्धा डझनचे 6 घ्या. आता करा बेरीज. 8 आणि 6 झाले किती, 14. 14ला 4, हातच्याला 1, हा 4 आणि वरचा 1 5 जवळपास किती 54 झाले. ओके, तर आता मित्रांनो या 54 जे की बघा आपल्या रुमालाची किंमत किती. ओके, मग किती काढतो मित्रांनो बघा जे की काढू आपण अगोदर. आता करा याचा तिरपा गुणाकार. हे 12 गुणाकारात 54 छेदामध्ये आलं 1. आता डायरेक्ट मित्रांनो काय 12 गुणाकारात 54 आला, म्हणून मी काय करतो 54ला गुणाकार करतो 12नं, म्हणजे सोपं जातं थोडंसं. आता 12 चोक 48ला 8, हातच्याला आले 4. ओके, हातच्याला आले 4. नंतर 12 पंचे 60 आणि हे 4 म्हणजे किती 64 म्हणजे किती बघायचे की 648 आपल्याला भेटलं. आता मित्रांनो बघा आता या ठिकाणी जे की या व्यवहारात एकूण नफा झाला की तोटा हे कळण्यासाठी काय केलं, त्यानं काय केलं बघा मित्रांनो, गणेशनं 12 रुपये याप्रमाणे 1.5 याप्रमाणे 4.5 डझन हात रुमाल खरेदी केली व त्याने विकलं कितीला, तर 810 रुपयाला विकला आहे.
तर विकले, ओके, तर या व्यवहारात त्याला एकूण नफा किंवा तोटा किती. आता मित्रांनो बघा, या 810ला विकला आहे, तर बघा जी की आपल्याला नफा किती झाला आहे हे काढण्यासाठी जी की आपल्याला याच्यातून या 810तून हे 648 मायनस करावे लागेल. ओके, म्हणून काय करतो, हे 810 या ठिकाणी घेतो, हे 810 मायनस 648. आता शून्यातून 8 जात नाही, इथला 1 इथं घ्या, 10तून 2 गेले, सॉरी 10तून 8 गेले, उरले 2. मग मित्रांनो बघा या ठिकाणी जे की 1ला आपण इथं घेतल्या, मग उरलं 0. किती उरलं या ठिकाणी जे की 0 उरलं. मग पुन्हा मित्रांनो काय केलो, इथला 1 इथं घेतलं, झाले किती 10, 10तून 4 गेले, 6 उरले. मग या ठिकाणी उरले 7, 7तून 1 गेलं, उरले किती 7तून मित्रांनो पुन्हा 6 गेले, उरले किती 1, म्हणजे जवळपास 162. बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. एकदम बघा जे की सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नाचं जे की आन्सर काढू शकतो. ओके, फक्त मित्रांनो तुम्ही समजून घ्या. बघा तुम्हाला मी या ठिकाणी जे की अशा ट्रिक्स दाखवणार आहे की ज्या तुम्ही कुठंही पाहिल्या नसाल. ओके, ते ट्रिक्स बघा जी ठिकाणी मी तुम्हाला देत आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहून घ्या. आता मित्रांनो तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, तर ती म्हणजे काय मित्रांनो, बघा जर तुम्हाला ही आपली TET एक्झाम जर समजा पहिल्याच प्रयत्नाने क्रॅक करायची असेल, पास करायची असेल, तर यासाठी मित्रांनो बघा जी की आम्ही एक जवळपास 5000 अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा लॉन्च केलेला आहे. हा महाठोकळा बघा पेड आहे, परंतु तुम्हाला फीस बघायची की परवडेल या स्वरूपाची आहे, म्हणून लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करायसाठी काय करायचं आहे आता सांगतो. 7414 930907 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला बघा जी की स्क्रीनशॉट शेअर करायचे आहे, पैसे पे केलेले. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत, म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो बघायचे की PYQ यामध्ये आम्ही ॲड केलेले आहेत, म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. शेवटचे बघा जवळपास 29 दिवस उरलेले आहेत, आणि जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर हा मित्रांनो बघायचे की आपला महाठोकळा ज्या ठिकाणी जी की तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे, म्हणून वेळ लावू नका. सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत काहीही नाही, म्हणून लगेच पे करा आणि लगेच बघा 1 मिनिटात तुम्ही महाठोकळा मिळवून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. ओके, पुढे आता एक गाडी 60 किमी तास या वेगाने बघा जी की निर्धारित अंतर 5 तासात कापते, तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. तर बघा अगदी काही वेळामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे काढू शकतो. एक गाडी काय म्हणले 60 किमी तास वेगाने निर्धारित अंतर 5 तासात कापते म्हणलेला, म्हणून काय करू आपण डायरेक्ट हे 60 गुणाकारात हे घ्या 5. आता बघा 6 पंचे 30, समोरचा 0 जसे असतं 300, हे भेटलं किती 300. या 300ला मित्रांनो काय करा, पुन्हा तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास त्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा म्हणलेला, म्हणून या 300 डायरेक्ट या 4नं आपण करून घेऊ डिवायडेशन. ओके, जर समजा आपण 4ला या 300ला जर 4नं भागलं येतं किती, 4 पंचे 20, 4 × 24, 4 7 28, आलं 7, उरले 2, पुन्हा 4 पंचे 20, आलं किती 75. आता मित्रांनो शेवटचं आन्सर करण्याचं काय करा, हे 75 घ्या आणि 75मधून मायनस हे 60 करा अगोदरचे. जर 75मधून 60 वजा केली उरले किती बघा जी की 15 किलोमीटर मित्रांनो, जी की बघा आपल्या प्रश्नाचा क्रमांक या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, एकदम बघा 5 सेकंदामध्ये आपण बघा जी की ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, पुढे बघा आता. हां, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळानं 24 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल. थोडासा मोठा प्रश्न आणि अवघड लेवलचा आहे, थोडंसं बघा जी की तुम्ही समजून घ्या. एकदम सोप्या ट्रिक्सनं बघा जी की मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. ओके, बघा आता
बघा 3 नळ आहेत मित्रांनो, बघा जे की 3 प्रकारचे 3 नळ, जे की पहिल्या नळानं 12 तास, दुसऱ्या नळानं 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळानं 24 तासात ती टाकी पूर्णपणे भरते. ओके, म्हणून मी काय करतो, एक नळ घेतो, 2 नळ आणि 3 नळ घेतो. ओके, आता बघा पहिल्या नळानं काय होते, 12 तासात पूर्णपणे भरते, हे 12 घेतो. पुन्हा दुसऱ्या नळानं 15 तासात पूर्णपणे भरते, हे 15. आणि तिसऱ्या नळानं 24 तासात पूर्णपणे भरते, हे घेतो 24. ओके, आता आता मित्रांनो बघा, या महत्त्वाचं म्हणजे काय या ठिकाणी, आता काय काढा यांचा लसावी. लसावी म्हणजे काय, मोठ्यातली मोठी अशी संख्या घ्या की ज्या संख्येला तीनही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे. तर मी घेतो बघा जी की 120. तुम्ही 120ही घेऊ शकता, 120पेक्षा कमीचही घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता. ओके, मी सोपी संख्या घेतो बघा जी की 120 हिला म्हणतो मी या ठिकाणी आपला लसावी. ओके, आता बघा कशा प्रकारे भाग जाते. आता 12 10 120, 15 8 120 आणि 24 5 120. आता मित्रांनो पहिला नळ बघा जी की आपण घेऊ या ठिकाणी, नळ घेतो 1. काय म्हटलं, पुन्हा जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला. आता मित्रांनो हे 10 8 आणि 5 हे काय आहे, तर हे बघा जी की आपली मित्रांनो टाकीची जी मित्रांनो क्षमता आहे मित्रांनो या नळांची पाणी भरण्याची, ती बघा जी की ही आहे नळांची क्षमता. ओके, आणि ही आहे मित्रांनो बघा 60, ही बघा जी की टाकीची क्षमता आहे, ही आहे टाकीची क्षमता. ओके, लक्षात ठेवा, लसावीला आपण टाकीची क्षमता म्हणतो. आता तर काय करतो, पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, म्हणून काय करू आपण, हे घेऊ 3 तास आणि गुणाकारात हे घ्यायची पहिली क्षमता पहिल्या नळाची 10. आता बघा 10 गुणाकारात 30 आलं किती, 30 मित्रांनो. 10 गुणाकारात 3 30 बरोबर. आता काय करा, पुन्हा ही आपली टाकीची एकूण किती क्षमता आहे, तर 120. म्हणून हे 120 घ्या आणि या 120मधून हे पहिल्या नळाचे 30 मायनस करा. जर आपण 120मधून हे 30 मायनस केले तर उरले किती, 90. आता चला पुढे, मग घेऊ आपण दुसरा नळ. तर काय म्हणतो दुसरा नळ, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला. मग मित्रांनो दुसरा नळ काय केला, 5 तास चालला व तोही बंद पडला. मग गुणाकारात बघा दुसऱ्या नळाची कॅपॅसिटी किती, क्षमता 8, हे घ्या 8. पुन्हा 8 पंचे 40, हे घ्या 40. मग पुन्हा मित्रांनो हे 40 काय करा, आता 40 हे 120मधून वजा न करता हे जे 90 आले आपल्याला पुन्हा कॅपॅसिटी, या 90मधून हे 40 वजा करा. आता मित्रांनो बघा याच 90मधून आपण हे जर समजा पुन्हा 40 वजा केले, उरले किती, 50. मग आता हे जे मित्रांनो बघा 50 आहे, हे 50ला 50 जसंच तसं घ्या आणि या 50ला या शेवटचं जे मित्रांनो बघा 3 नंबरचं आहे मित्रांनो नळ, या 5नं भागून टाका, 5च्या कॅपॅसिटीनं. जर या 5नं आपण 50ला भागलं, 5 1 5, 0ला 0 म्हणजे 10 तास बघा जी केली मित्रांनो. तिसऱ्या नळाची कॅपॅसिटी म्हणजे बघा जी ठिकाणी क्षमता असणार आहे, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे. ओके, लक्षात ठेवा. अशा प्रकारे बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपण किती जरी मोठा प्रश्न असला तर अगदी काही वेळामध्ये एकदम सहज पद्धतीने बघा जी की प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, आता बघा जे की मित्रांनो हे संपूर्ण नोट डाऊन करून घ्या आणि दिमागात तुम्ही फिट करून घ्या, कारण यावर मित्रांनो बघा जी की तुम्हाला 100% हा प्रश्न बघा जी ठिकाणी रिपीट होऊ शकतो. ओके, बघा आता 5वा प्रश्न जी की आपल्याला कशा रीतीने सोडवायचा आहे. बघा आता काय म्हणतो 5वा प्रश्न, एका आयताकृती जागेची लांबी व रुंदी यांची बेरीज 41 सेमी येते आणि वजाबाकी 9 सेमी येते, तर त्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. ओके, बघा प्रश्न काय म्हणला आहे, तर मित्रांनो कशा प्रकारे सोडवू शकतो, 1 मिनिट घ्या. चला, एका आयताकृती जागेची लांबी आणि रुंदी यांची बेरीज किती, 41 येते आणि वजाबाकी 9 येते, तर त्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. या प्रकारचा प्रश्न विचारला. काय म्हणलंय, आयताकृती जागेची पहिलं बेरीज दिलं, पुन्हा वजाबाकी दिलं, म्हणून आपण काय करू, अगोदर बेरीज करून घ्यायची. आता लांबी आणि रुंदी तर माहीत नाही, म्हणून मी काय करतो, याची मानतो लांबी x आणि बेरीज म्हणलंय म्हणून हे घेतो प्लसमध्ये आणि रुंदीला मानतो y आणि बरोबर या दोघांची बेरीज किती आहे मित्रांनो, जी की 41, म्हणून हे 41. पुन्हा लांबीला मानलो x, पुन्हा वजाबाकी म्हणलंय ना 2 नंबरला, म्हणून मध्ये घेतो वजाचं चिन्ह आणि पुन्हा रुंदीला y मानतो आणि बरोबर वजाबाकी किती आहे 9, हे घेतलं 9. आता करतो यांची बेरीज. ओके, लक्षात घ्या. आता x झाले किती, 2x. आता प्लस मायनस मित्रांनो बघा कधीही मायनस होतं, म्हणून हे y कट, हे देखील y कट होणार
बरोबर 41 आणि 9 किती झाले 50. आता बघा मित्रांनो पुढे, आता जे की आपल्याला भेटलं काय 2x बरोबर 50. तर मित्रांनो जे की x बरोबर हे 50 छेदामध्ये आलं 2. जर 2 50ला भागलं बे दोन्ही 4 आणि 1 उरलं पुन्हा चला आणि बे 5 10 आलं किती 25 सेमी आलं आपल्याला एक. तर ओके, हे काय झालं 25 सेमी. मग हे झाले बघायची की आपली एक्सची किंमत मित्रांनो, हे झाली आपली एक्सची किंमत 25 सेमी. आता पुन्हा आपल्याला बघायची की वायची किंमत काढावी लागेल. आता वायची किंमत काढायसाठी काय करा, जे की हे जे मित्रांनो बघा आपलं समीकरण 1 आहे याचा वापर करा. याचा वापर कशा प्रकारे करू, तर डायरेक्ट घ्या बघा जे की बरोबर एक्स प्लस वाय बरोबर 41. ओके, आता मग मित्रांनो या ठिकाणी मी किंमत भरतो. आता एक्सची किंमत किती भेटली 25 प्लस वाय बरोबर हे आलं 41. आणि पुन्हा आता बघा पुन्हा वायची किंमत काढायची आहे. आता आपल्याला बघा मित्रांनो डायरेक्ट आता वाय म्हणून वाय बरोबर हे 41 मायनस 25. जर मित्रांनो बघा आता आपल्याला वाय बरोबर 41मधून जर 25 वजा केले तर इथे किती, तर बघा 41मधून 25 वजा करतो 5, एकातून 5 जात नाही, इथला एक, इथं 11तून 5 गेले 6 उरले, पुन्हा इथं 3 उरले, मग 3तून 2 गेले 1 म्हणजे 16 आलं. म्हणजे वायची किंमत किती बघायची की आपल्याला भेटली 16. ओके, म्हणजे काय आता वाय मित्रांनो बघा एक्स म्हणजे आहे आपली लांबी. ओके, एक्स म्हणजे आहे आपली लांबी आणि वाय म्हणजे आहे रुंदी. तर आपल्याला लांबी किती भेटली 25 आणि रुंदी किती भेटली 16. तर विचारलंय काय, तर मित्रांनो बघा जे की त्या आयताकृती जागेचं आपल्याला जे की क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर लांबी गुणाकारात रुंदी. म्हणून मित्रांनो मी काय करतो, आता लांबी गुणाकारात रुंदी करतो. याचं आयताचं क्षेत्रफळ बघा जे की लांबी गुणाकारात रुंदी असतं. ओके, आता लांबी किती भेटली ही 25 गुणाकारात रुंदी किती भेटली ही 16. आता 16 पाचे 80ला 0 हातचे आले 8, 16 दोन्ही 32 वरचे 8 म्हणजे 40 म्हणजे जवळपास 400 बघा जे की आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की 400 सेंटीमीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. जे की या फॉर्म्युल्यानुसार मित्रांनो आपण या प्रश्नाचं जे की बघा करेक्ट आन्सर शोधू शकतो. थोडंसं किचकट आहे, परंतु जर तुम्ही थोडंसं वेळ दिलं आणि जर समजा जोर लावून बघलं तर तुम्हाला 100% बघा जी हा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी समजून शकतो. ओके, समजून येतो. ओके, तर बघा थोडंसं जर समजत नसेल तर रिपीट बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओची क्वालिटी जर लो असेल तर व्हिडिओची क्वालिटी पहिला हाय करून घ्या. ओके, आता पुढचा प्रश्न बघा जे की आपल्याला कशा रीतीनं सोडवायचा आहे. बघा 6वा प्रश्न काय म्हणतो, एका खोलीमध्ये 30 सेमी लांबी बघा 30 सेमी लांबी व 30 सेमी रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसवल्या आहेत. त्या खोलीची लांबी 4.5 मीटर आहे, तर रुंदी किती असेल असा प्रश्न विचारला. एक गोष्ट लक्षात घ्या, असा प्रश्न विचारला सेम टू सेम प्रश्न विचारला. एक गोष्ट घ्या, पहिलं एकूण फरशा किती 150 बसवलेल्या आहेत. हे घ्या 150 फरशा गुणाकारात बघा खोलीमध्ये 30 सेमी लांबी, याच्या गुणाकारात पुन्हा 30 सेमी रुंदी घ्या. आता छेदामध्ये काय घ्याल मित्रांनो, आता त्या खोलीची लांबी किती 4.5 मीटर ही घ्या छेदामध्ये 4.5. आणि बघा आता याच्या गुणाकारात घ्या डायरेक्ट 100. आता मित्रांनो 100 का, तर हे बघायचं की ट्रिक्सनुसार, आता ट्रिक्सनुसार घेतले आपण. आता बरोबर पुन्हा आता काय करायचं बघा, हा एक 0 कॅन्सल करतो, हा एक 0 कॅन्सल करतो, हा एक कॅन्सल करतो, हा एक कॅन्सल करतो, पुन्हा हे 150ला 150 गुणाकारात 3 त्रिक 9 आणि छेदामध्ये आलं हे असं. ओके, 4.5. आता बघा या ठिकाणी गुणाकार करायला आपल्याला होत आहे अवघड का, तर बघा जी की या पॉईंट बोलत राहता, पॉईंटला आपण घालवायचं. तर कसं घालवायचं, पॉईंट नंतर बघा या उजव्या साईडला एकूण किती अंक आहेत 1, म्हणून वरी 1 0 वाढून द्या, पॉईंट कट करा. आता झालं बघा पॉईंट कट, म्हणजे आपला पूर्ण अंक झाला जे की खाली भेटला आपला 45. ओके, आता 45 1 45 45 दोन्ही 90. तर आता बघा जे की 150ची दुप्पट म्हणजे किती 15 दोन्ही 30 आणि हा 0ला 0 म्हणजे जवळपास 300 बघा जे की आपल्याला काय भेटलंय, तर हे 300 बघा जे की मित्रांनो आपल्याला भेटले सेंटीमीटर. ओके, हे आपल्या प्रश्नाचं शेवटचं आन्सर नाही का, नाही तर आपल्याला भेटले 300 सेंटीमीटर, परंतु उत्तर आहे बघा जे की मीटरमध्ये.
ओके, तर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. तर या ठिकाणी आपल्याला भेटलं आहे किती, तर 300 सेंटीमीटर भेटलं आहे. म्हणजे बघा जे की हे आपलं 3 मीटर असणार आहे, जे की क्रमांक बघा जे की क मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर या प्रकारे मित्रांनो बघा जे का आपण आपल्या प्रत्येक प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. जर तुम्हाला बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ट्रिक्स कशा वाटल्या आवश्यक कमेंटद्वारे बघा जी तुमचा प्रतिसाद कळवा. भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.